भगवद्गीता कोर्स सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका आता. पुस्तकातील पेज नंबर 106 काढा. 106 106 पेज नंबर 106 काढा सर्वांनी. टॉपिकचं नाव काय आहे? 3.5 आत्म्याचे स्वरूप आणि इच्छा याविषयी सर्वसामान्य प्रश्न. आता कोणाकोणाला हा प्रश्न पडू शकतो. पहिला प्रश्न आहे की आत्म्याला आकार आहे का, की आत्मा निराकार आहे? जसं आपल्या शरीराला आकार आहे, सर्वांना दिसत आहे स्वतःच्या शरीराचा आकार आहे ना. प्रत्येकाच्या शरीराला आकार असतो. झाडाच्या शरीराला आकार असतो, प्राण्यांच्या शरीराला आकार असतो, आपल्याही शरीराला आकार आहे. तर प्रश्न आहे मग आत्म्याला आकार असतो का, की आत्मा निराकार असतो? कोण सांगू शकते उत्तर? सांगा. आत्माला आकार आहे का आत्मा निराकार आहे? आत्मा निराकार आहे. उत्तर चुकीचं उत्तर. मग बरोबर उत्तर काय असेल? आत्म्याला आकार आहे. मला सांगा, आत्म्याला आकार नसता तर सूक्ष्म शरीराला आणि स्थूल शरीराला आकार आला असता का? सोपं उदाहरण सांगतो. माझ्या कुर्त्याला असाच आकार दिला गेला, कारण की माझ्या शरीराचा असा आकार आहे म्हणून कुर्त्याला आकार भेटला. तसंच आत्म्याला आकार असल्यामुळेच शरीराला आकार भेटतो. म्हणून आत्मा निराकार नाही. आता पुढे असं विचार येऊ शकतो की मग जेव्हा आत्मा भगवत धामात जातो तेव्हा त्याचा आकार कसा असतो? भगवत धामात म्हणजे वैकुंठात. तर वैकुंठात आपलं स्वतःचं एक स्वरूप आहे. कोणी तुमच्यापैकी वैकुंठामध्ये भगवंताचे मित्र असू शकतात, कोणी तुमच्यापैकी भगवंताचे आईवडील असू शकतात, कोणी तुमच्यापैकी भगवंताला आंबे पुरवणारे आंब्याचे कल्पतरू झाड असाल, कोणी तुमच्यापैकी भगवंताच्या गायी असाल, कृष्णाच्या गायी, कोणी तुमच्यापैकी. अशा प्रकारे वेगवेगळे हे आकार असतात. आत्म्याला पण भगवत धामामध्ये वेगवेगळा आकार असतो. ते जे शरीर असते हे दिव्य शरीर असते, सच्चिदानंद शरीर असते. ते असं शरीर नसते. ऑफकोर्स हे जे आहे भौतिक शरीर आहे. आकार सारखा असेल, मनुष्यासारखाच आकार असेल, पण आकार सारखाच आहे, पण ते दिव्य शरीर असते. तो आत्मा असतो. पूर्ण शरीरच आत्मा असतो. ठीक आहे. म्हणून पहिला आत्म्याला आकार आहे आणि भगवत धामामध्ये पण आत्म्याला आकार आहे. भगवत धामामध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण जे मूळ आकारात होतो त्या आकारात आपलं सध्या जो आकार आहे आत्म्याचा हा खूप संकुचित होतो या जगात आल्यानंतर, कारण तो फसून जातो. दोन शरीराच्या मध्ये फसून जातो. पण जसं आपण भगवत धामात जातो तसा आपला मूळ आकार आपण घेतो. मग कोणी भगवत धामात गेल्यानंतर भगवंताचे जर का भक्त असतील तर त्यांना मग तसं माणसाचं शरीर, ते जे आत्म्याचा आकार आहे तो माणसाचा बनतो. कोणी जर झाड असेल तर त्यांना झाडाचा आकार भेटेल. कोणी जर भगवंताची सेवा करण्यासाठी एखादं प्राणी बनलं असेल तर तो आत्मा प्राण्याचा आकार घेईल. त्या आत्म्याला मूळ आकार असतो आणि त्याला म्हणतात मूळ स्वरूप. भगवत धामामध्ये आपलं सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे, ज्या स्वरूपामध्ये आपण देवाची सेवा करत होतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आत्मा इच्छा शून्य असतो का? आत्म्याला काहीच इच्छा नसतात का? तर उत्तर आहे, आत्म्याला कोणत्याही भौतिक इच्छा नसतात, पण आध्यात्मिक इच्छा असतात. भौतिक इच्छा म्हणजे काय? आत्म्याला कधीच भौतिक इच्छा, जसं की या जगामधल्या ज्या इच्छा असतात त्याला म्हणतात भौतिक इच्छा. माझं स्वतःचं घर असलं पाहिजे, कार असली पाहिजे, मोठा जॉब असला पाहिजे, बँक बॅलन्स असलं पाहिजे, अशा याला म्हणतात भौतिक इच्छा. आता पण आत्मा कधी निष्क्रिय राहत नाही. आत्म्याला नेहमी क्रियाशील राहावं लागते. आत्मा कधीच निष्क्रिय राहत नाही.
म्हणून तुम्ही बघा, लेक्चरमध्ये मी बघत असतो की मला ना ही भगवद्गीता वाचल्यावर आणि तुमच्याकडे बघितल्यावर ते भगवद्गीतेचे अर्थ असेच कळू लागतात. भगवद्गीतेत क्लिअर म्हटलेलं आहे की आत्मा कधीच निष्क्रिय नसतो. तर मी बघत राहतो तुमच्यापैकी कधी कोणी कंपासच उघडते, कधी कोणी बॉटलच हलवते. आत्मा कधी निष्क्रिय राहूच शकत नाही, क्रिया चालूच असते काही ना काही. काही लोकांची बॉटल जगन्नाथांनी चोरली बघा, जगन्नाथाच्या मागे एक बॉटल आहे, ती चोरली जगन्नाथजीनं, सॉरी मीच ठेवली ती बॉटल. निष्क्रिय आत्मा कधी निष्क्रिय नसतो याचं उदाहरण सांगत आहे आपण सर्वजण. ठीक आहे. आता बघा, आत्मा जेव्हा खूप जास्त भौतिक इच्छा करतो तेव्हा ते दुःखाचं कारण ठरते. आत्मा जेव्हा भौतिक इच्छांचा त्याग करतो किंवा भौतिक इच्छांना संतुलित करतो तर त्याला शांती प्राप्त होते. शांत, ओम शांती शांती शांती. पण तरी अजून आनंद प्राप्त नाही झाला. शांती आणि आनंद दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. भौतिक इच्छांचा फक्त त्यानं काय केला, त्याग केला. पण जेव्हा आत्मा आध्यात्मिक इच्छा करतो, आध्यात्मिक इच्छा म्हणजे काय, भगवंताला आनंद प्रदान करण्याच्या इच्छा. तर तुमच्यापैकी काही मुली रोज जगन्नाथजीला हार करायची इच्छा असते त्यांच्या मनात, मला हार करायचा आहे भगवंत. आज त्या 2-3 मुली थांबल्या पण, आणि त्यांनी क्लासला येण्याच्या आधी हार केला. त्यांच्या ही जी आहे आत्म्याची इच्छा असते, भगवंताला आनंद द्यायचा आहे मला. काही मुलांची इच्छा असते, मला भगवंताला चांगले चांगले मुकुट करायचे आहेत. त्यांच्यापैकी मोठे सिनियर जे आहेत त्यांच्यापैकी काही मुलं खूप छान मुकुट बनवतात देवाचे. आवडले तुम्हाला मुकुट? हे घरी बनवलेले आहेत आपल्याच मुलांनी. काही मुकुट घरी बनवलेत, काही विकत पण आणलेले आहेत. तर ही जी भगवंताला प्रसन्न करण्याची जी इच्छा असते त्यामुळे आत्म्याला आनंद प्राप्ती होते. बघा, 3 गोष्टी सांगितल्या मी, ह्या लिहून घ्यायच्या आहेत सर्वांनी. आत्म्यानं 3 प्रकारच्या इच्छा केल्या तर त्याला 3 फळं भेटतात. पहिलं, त्यानं जर भौतिक इच्छा केली तर आत्म्याला दुःख भेटते, तो जन्ममृत्यूच्या चक्रात फसून जातो. भौतिक इच्छा म्हणजे काय, आसक्ती, वासना, तृष्णा, अपेक्षा, या जगातल्या भौतिक आसक्ती, त्याला म्हणतात भौतिक इच्छा. भौतिक इच्छा केली तर दुःख भेटते. भौतिक इच्छांचा त्याग केला, भौतिक इच्छा सोडून दिल्या तर त्याला शांती भेटते. शांती म्हणजे शून्य, म्हणजे शून्यावर आला. निगेटिव्ह, दुःख म्हणजे निगेटिव्ह, शांती म्हणजे आता 0वर आला कमीत कमी. आणि आता भगवंत, पुढचं 3रं लिहा, भगवंताला शाश्वत आनंद प्रदान करण्याची आध्यात्मिक इच्छा. भगवंताला शाश्वत आनंद प्रदान करण्याची आध्यात्मिक इच्छा. अशी इच्छा केली तर काय प्राप्त होते, आनंद प्राप्त होते. दुःख केव्हा प्राप्त होते असा जर प्रश्न परीक्षेत आला तर काय उत्तर लिहिणार, दुःख केव्हा प्राप्त होते, जेव्हा आत्मा भौतिक इच्छा करतो. दुसरं, शांती केव्हा प्राप्त होते, भौतिक इच्छेचा त्याग केल्यानंतर. आणि आनंद केव्हा प्राप्त होतो, भगवंताला शाश्वत आनंद देण्याची इच्छा केली तर. भगवंताला ज्याला म्हणतात आध्यात्मिक इच्छा, भगवंताला शाश्वत आनंद प्रदान करण्याची आध्यात्मिक इच्छा. म्हणजे बघा, भगवंताला जेव्हा आपण आनंद प्रदान करतो तेव्हा आपोआप आपल्याला पण आनंद भेटतो, आहे ना. आता भगवंत खुश होतात जेव्हा आपण त्यांच्या समोर नाचतो, त्यांच्यासाठी नाचतो, त्यांच्या प्रसन्नतेसाठी नाचतो. आणि सोबत आपल्याला आनंद होते का नाही, नाचताना होते का नाही, आपल्याला पण आनंद होते का नाही. आपण भगवंताला आनंद देतोय आणि सोबत सोबत आपल्याला तर आनंद येतोच. भगवंताला आधी आपण खाऊ घालतो प्रसाद, आणि मग तो प्रसाद आपण घेतो. भगवंताला आपण आनंद दिला आणि आपल्याला पण तो प्रसाद खायला भेटला, आपल्याला आनंद येतो. समजते सर्वांना. तर अशा प्रकारे आपण जेवढ्या भगवंताला आनंद प्रदान करण्याचा प्रयत्न करणार तेवढे आपण आनंदी होऊ.
भगवंताच्या नामाचा जर जप आपण केला तर भगवंताला खूप जास्त, सगळ्यात जास्त आनंद होतो. जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल भगवान कृष्णाला, त्यांना आनंद द्यायचा असेल तर त्यांच्या नामाचा जप करायचा. ही गोष्ट अशी एक आहे की ती भगवंताला सर्वात जास्त आनंद देते. म्हणून आपण गॅप पण सोडत नाहीये. गोपाल प्रभू आणि त्यांची कीर्तन टीम जे आहे सगळी, ते गॅप पण सोडत नाही. त्या गॅपमध्ये कीर्तन करतात. का तर वेळ हा जो शिबिराचा वेळ आहे, जास्तीत जास्त भगवंताला आनंद भेटला पाहिजे, त्यांच्या नामाचं गुणगान झालं पाहिजे, त्यांचं कीर्तन झालं पाहिजे, जेणेकरून ते आनंदी होतील. आणि त्यांच्या आनंदात आपल्याला आनंद येतोच. मी बघत होतो की इथं कीर्तन फास्ट चालू आहे आणि तिथं तो व्यक्ती पाणी घेऊन नाचत आहे मस्त. मस्त तिथं नाचत होते एक दोन जण. म्हणजे भगवंताचं कीर्तन इथं चालू, भगवंताला आनंद भेटतच आहे, त्यालाही आनंद भेटत आहे. म्हणजे प्रत्येक आपल्याला पण आनंद भेटतो. तर अशा प्रकारे आपला खरा आनंद हा भगवंताने आनंद देण्यात आहे. आपला खरा आनंद हा भगवंताला आनंद देण्यात आहे. आणखी एक सांगायचं राहून गेलं, सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी. जेव्हा तुम्ही खूप छान अभ्यास करता त्याला म्हणतात अभ्यास सेवा, शाळेचा अभ्यास. जेव्हा तुम्ही खूप छान पद्धतीनं शाळेचा अभ्यास करता तेव्हा पण भगवंताला आनंद प्राप्त होतो. कारण की भगवान कृष्ण अर्जुनाला उपदेश आत्म्याचा देताना काय सांगतात, हे अर्जुना आता उठ आणि युद्ध कर. युद्ध करायला सांगतात अर्जुनाला. म्हणजे सोबत सोबत आपलं जे कर्तव्य आहे या जगात, ते कर्तव्य जर आपण केलं तर ते कर्तव्य पण भगवंताला आनंद प्रदान करते. अर्जुनाकडून अपेक्षा केली कृष्णाने की त्यांनी, क्षत्रिय होता तो, तर त्यांनी युद्ध करायला पाहिजे, अधर्मी लोकांचा नाश करायला पाहिजे. आपण क्षत्रिय नाही, आपण विद्यार्थी आहोत. मग आपल्याकडून भगवंत काय अपेक्षा करतात की आपणही खूप छान अभ्यास करायला पाहिजे. असं नाही झालं पाहिजे भविष्यात की हे हरे कृष्णामध्ये गेले आणि नापास झाले. मग याचा अर्थ तुमच्यामुळे कृष्णाचं नाव खराब झालं, भगवंताचं नाव खराब होते. आपण इतके वर्गात टॉपर आलो पाहिजे, सगळ्यांमध्ये पहिला नंबर हरे कृष्णाच्या भक्तांचा. तर का बरं टॉपर आला, तो रोज जप करतो. मग आपल्याला बघून आणखी 5 मुलं आपल्या वर्गातले आले पाहिजे जप करायला. असं नाही झालं पाहिजे की हा हरे कृष्णात गेला फेल झाला, नापास झाला. असं जर होत असेल तर याचा अर्थ तुम्ही भगवंताला आनंद देत आहात का? भगवंत किती दुखी होतील विचार करा की हा माझा भक्त आहे, माझा भक्त आहे आणि नापास झाला. तुम्हालाही दुःख होते, तुमचं दुःख बघून भगवंतालाही दुःख होते. भगवंताला दुःखी कशाला करायचं? म्हणून अभ्यास सेवा, आपल्या जे रोजच्या शाळेच्या अभ्यासाची सेवा आहे ती पण नियमित करायची. येते लक्षात सर्वांना? पुढचं, मायाबद्ध आणि मायामुक्त आत्मा कोणाला म्हणतात? मायाबद्ध आणि मायामुक्त. तर हे तुम्हाला ऑलरेडी कृष्णा फ्रीज मध्ये शिकवलंच आहे त्या खेळामध्ये. मायाबद्ध, मायामुक्त. तर मायाबद्ध म्हणजे काय? भौतिक प्रकृतीने जगडलेल्या मनुष्याला मायाबद्ध जीव म्हणतात. भौतिक प्रकृती म्हणजे आपण सध्या भौतिक प्रकृतीतच आहोत. याला म्हणतात भगवंताची बहिरंगा शक्ती. हा, आता सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, नंतर लिहा. लिहिणं थांबवा आता. पेन वही ठेवा, वही बंद करून ठेवा. खाली ठेवून द्या पेन आणि वही, आणि असे हात बांधा आणि फक्त माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. हात दुखत असतील तर खाली ठेवू शकता असे मांडीवर, पण हात बांधू शकता. तर सकाळी आज गोपाल प्रभूने आपल्याला 3 शक्तीचं उदाहरण दिलं होतं. 3 शक्ती असतात. एक असते बहिरंगा शक्ती, एक असते अंतरंगा शक्ती आणि एक असते तटस्थ शक्ती. आपण कोण आहोत सांगा या 3 पैकी? बहिरंगा आहोत का, अंतरंगा आहोत का, तटस्थ शक्ती आहोत? हे 3 शक्ती असतात. मी तोंडी परीक्षेत लहान मुलांना विचारणार आहे. हा, ध्यानपूर्वक ऐका. हे लहान मुलांना प्रश्न विचारले जातील. ह्याचे उत्तर नाही देता आले तर जाग्यावरच फटके. मार्क तर 0च, फटके पण. हा, 3 शक्ती असतात. बहिरंगा शक्ती, तटस्थ शक्ती, अंतरंगा शक्ती. हा,
आपण कोण आहोत? तटस्थ शक्ती आहोत. व्हेरी गुड. तटस्थ शक्ती आहोत. तटस्थ शक्ती याचा अर्थ काय होतो? तट. तट म्हणजे काय? किनारा. समुद्र किनारा तुम्ही बघितला कधी? समुद्राचा किनारा मला सांगा, समुद्राचा किनारा समुद्रात असतो का समुद्राच्या बाहेर असतो? हा, बाहेर असतो की समुद्रात असतो? तो बरोबर मधात असतो. मधात असतो. म्हणून त्याला म्हणतात तटस्थ शक्ती. तट म्हणजे किनारा. मग एखाद्या वेळी पाणी आलं की तो ओला होतो, आणि एखाद्या वेळी ओहोटी आली, भरती आली की ओला होतो किनारा, आणि ओहोटी आली, पाणी खाली गेलं की तो सुका होतो, सुकून जातो किनारा. तर आता आपल्याजवळ तटस्थ शक्ती म्हणजे आपण सर्व आत्मे. आपल्याजवळ आता तुम्हाला सगळ्यांना आजपासून चॉईस दिली जाते. तुम्हाला 2 रस्ते निवडायची चॉईस. चॉईसला मराठीत काय म्हणतात? निवड. तुम्हाला 2 गोष्टींपैकी एका गोष्टीची निवड करावी लागते. आणि ही सगळ्यांना भगवंत निवड करण्याची संधी देतात, चॉईस देतात सगळ्यांना. एक तर तुम्ही बहिरंगा शक्तीच्या आत जा किंवा अंतरंगा शक्तीच्या आत जा. तुमच्याकडे चॉईस आहे आता, आजच्या तारखेला, आजपासून पुढे तुमच्याकडे ह्या 2 चॉईस आहेत. एक तर तुम्ही बहिरंगा शक्तीत जाऊ शकता, नाही तर अंतरंगा शक्तीत जाऊ शकता. तिसरी कोणतीच चॉईस नसते आपल्याला. बहिरंगा शक्तीत जाणे म्हणजे भगवान कृष्णापासून दूर जाणे, म्हणजे या भौतिक प्रकृतीत जाणे, म्हणजे मायाबद्ध जीव होणे. आणि अंतरंगा शक्तीच्या आत जाणे म्हणजे भगवंताचं शरण घेऊन भगवंताच्या जवळ जाणे. भगवंताचं, स्पेशली भगवंताची जी अंतरंगा शक्ती आहे ती आहे श्रीमती राधाराणी. राधाराणीचं शरण घेतले की भगवंत लवकर प्रसन्न होतात. म्हणून आपण कृष्णाच्या नावाच्या आधी पण हरे म्हणतो. हरे म्हणजे राधाराणीचं नाव. कृष्णाच्या आधी पण हरे म्हणतो. जय राधा माधव. माधव हे कृष्णाचं नाव आहे, त्याच्या आधी राधाराणीचं नाव घेतो. कृष्णाच्या आधी हरे म्हणतो आपण. का? कारण राधाराणी खूप जास्त दयाळू आहे. तुम्हाला माहिती आहे ना, आई जास्त दयाळू असते बाबापेक्षा. मग राधाराणी खूप जास्त दयाळू आहे कृष्णापेक्षाही. मग त्यांचं आपण शरण घेतो, त्याला म्हणतात अंतरंगा शक्ती. आणि त्यांचं शरण घेतलं की भगवान कृष्ण, आपण कृष्णाच्या जवळ जातो. आजपासून तुमच्याजवळ आता चॉईस आहे. भगवान कृष्णाच्या जवळ जायचं का दूर जायचं? बहिरंगा शक्तीत जायचं. हा, बहिरंगा शक्तीचं रूप कोण आहे? दुर्गादेवी. दुर्गादेवीच्या हाती असते त्रिशूळ. आणि त्रिशूळला 3 टोकं असतात, सर्वांना माहिती आहे. दुर्गादेवी जे भगवान कृष्णापासून दूर जातात अशा लोकांना त्रिशूळीनं मारत राहते. ते त्रिशूळीचे 3 टोकं कोणते आहेत सांगा कृष्णा प्रभू. व्हेरी गुड. हे मोठे मुलं आहेत, त्यांना सर्व माहिती आहे. आधी आत्मिक क्लेश, आधी दैविक क्लेश आणि आधी भौतिक क्लेश. हे 3 क्लेश आहेत. दुर्गादेवी यांना मारत राहते, दुःख देत राहते. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, हे दुःख 4 आणि 3 क्लेश, हे दुःख देत राहते. कोण? दुर्गादेवी. ठीक आहे. तुमच्या मागे बसलेला तो मुलगा आहे ना, हा हा, आपल्याला चॉईस आहे. आता दुर्गादेवीच्या अंडर जायचं का राधाराणीच्या अंडर जायचं? राधाराणी काय करतात? आपल्याला भगवान कृष्णाच्या जवळ घेऊन जातात आणि ते शरण देतात. दुर्गादेवी टोले मारतात. बिलकुल. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, आध्यात्मिक क्लेश, आदिदैविक क्लेश, आदिभौतिक क्लेश. आता तुम्ही म्हणाल दुर्गादेवी काय म्हणजे दुर्गादेवी असं का करते? पुढचा प्रश्न असा पडू शकतो की दुर्गादेवी असं जीवांसोबत का करते? तर दुर्गादेवीचं असं म्हणणं आहे की तुम्ही भगवंताचं शरण घ्यायलाच पाहिजे. मग अशा आत्म्यांना दुर्गादेवी त्रास देते या जगात. आणि त्रास देऊन मग कमीत कमी त्रास भेटल्यानंतर तरी यांचे डोळे उघडतील आणि ते मग हे ठरवतील, अरे रे रे, हे जग खरंच दुःखालय आहे, खूप दुःख आहे, मी भगवंताचं शरण घ्यायला पाहिजे, असं दुर्गादेवीच्या मनात असते. दुर्गादेवीला काही त्याचं काही बक्षीस भेटत नाही, तिला काही आनंदही वाटत नाही लोकांना त्रास देण्यात. पण बिचारी दुर्गा माता आपल्यासाठी ती सेवा करत आहे. थँकलेस टास्क आहे. दुर्गा देवी, मायादेवी, मी जरी बिचारी म्हणत असलो तरी त्या मायादेवी आहेत. भगवंताच्या अशा शक्ती आहेत की मोठे मोठे साधू संत, त्याच्यात मी पण येतो, मोठ्या मोठ्या साधू संतांना पण मायेत पाडून टाकते. त्याला म्हणतात मायाबद्ध. दुर्गादेवी इतकी प्रबळ आहे.
आता मी याचं तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका. एकदा एक खूप मोठे भक्त होते, त्यांचं नाव आहे नामाचार्य शिला हरिदास ठाकूर. कुणाला माहिती आहे हरिदास ठाकूर? हरिदास ठाकूर माहिती आहेत? हे हरिदास ठाकूर 550 वर्षापूर्वी होऊन गेले. किती वर्षापूर्वी? 550 वर्षापूर्वी. नामाचार्य शिला हरिदास ठाकूर यांनी, हे भगवंताचे शुद्ध भक्त होते आणि ते दररोज 192 माळा करायचे हरे कृष्ण महामंत्राच्या. किती माळा? 192. तुम्ही किती माळा करता? फक्त 4 माळा. रोज किती माळा करायचे? 192 माळा. आता मोजून दाखवा, गणित करून दाखवा. तोंडी करायचं, लिहून नाही, तोंडी. एका माळेला 7 मिनिटं लागतात, तर 192 माळेला किती मिनिटं लागतील? 192 गुणिले 7. 22 काय? 22 घंटे. किती लागतील? 22 घंटे. किती तास जप करायचे नामाचार्य शिला हरिदास ठाकूर? दररोज 22 घंटे जप करायचे. उरलेल्या 2 तासात फक्त आंघोळ जेवण सगळं आटपून घ्यायचे. उरलेले 22 तास जप करायचे. इतके महान भक्त होते नामाचार्य शिला हरिदास ठाकूर. त्यांचा जन्म मुसलमान घरात झाला होता, मुस्लिम होते. कुठे जन्माला आले? मुसलमान होते जन्मानं. पण चैतन्य महाप्रभूचे भक्त भेटले आणि मग त्यांनी दीक्षा घेतली आणि रोज 192 माळा जप करण्याचा त्यांनी निश्चय केला. दररोज करायचे आयुष्यभर. नामाचार्य शिला हरिदास ठाकूर यांची आता परीक्षेचा वेळ आला. भक्तांची पण परीक्षा घेतली जाते, हे लक्षात ठेवा. आपण आता भक्तीत जेव्हा चालू करतो तेव्हा मायादेवी दुर्गादेवी आपली खूप जास्त परीक्षा घेते. तर भक्तांची परीक्षा घेतली जाते. काही परीक्षा दुर्गादेवी घेते, काही परीक्षा कृष्ण स्वतः घेतात. तर मग काय झालं, तिथला जो एक बदमाश व्यक्ती होता, राक्षसी वृत्तीचा, असुर वृत्तीचा, त्याचं नाव होतं रामचंद्र खान. बघा नाव काय होतं? रामचंद्र खान. म्हणजे पहिले हिंदू होता नंतर मुस्लिम झालेला असा व्यक्ती. रामचंद्र खान हा काय करायचा, त्या एरियातला तो जमीनदार होता मोठा, आणि म्हणजे राजाच समजा त्या एरियातला. आणि त्याला माहिती पडलं की नामाचार्य हरिदास ठाकूर इतका जप करून राहिले की त्यांना बघून लोक हरे कृष्णामध्ये चालले. मग रामचंद्र खाननी ठरवलं की आता हरिदास ठाकूरला याचं चरित्र जे आहे नष्ट करून टाकायचं. मग रामचंद्र खाननी काय केलं, त्यांच्या एरियातली एक सुंदर स्त्री होती, तिचं नाव होतं लक्षहिरा. लक्षहिरा नावाची सुंदर स्त्री होती. तिला म्हटलं की तू जा आणि नामाचार्य शिला हरिदास ठाकूर यांचं चरित्र हनन करून टाक. एखाद्या स्त्री सोबत जर दिसले कोणाले हरिदास ठाकूर की समजून चालायचं याचं पतन झालं, हा दूषित झाला, मग सगळे त्याला मारतील, मारून टाकतील, असं त्याच्या मनात विचार होता. ती वेश्या होती. ती वेश्या नामाचार्य हरिदास ठाकूर समोर गेली आणि ती नामाचार्य शिला हरिदास ठाकूरांना म्हणू लागली की ओ नामाचार्य हरिदास ठाकूर, बघा बघा मी किती सुंदर आहे, माझ्याकडे आकर्षित व्हा, माझ्यासोबत आलिंगन करा. अशा प्रकारे ती नामाचार्य हरिदास ठाकूरांना बोलत होती. नामाचार्य हरिदास ठाकूर त्यांचा संकल्प काय होता? हरे कृष्ण 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 हरे. तुळशी समोर बसून दररोज जप करायचे, तुळशी महाराणी समोर. आपण रोज सकाळी तुळशी महाराणी इथं ठेवतो आणि तुम्ही सगळेजण जप करता. तुळशी समोर बसून नामाचार्य हरिदास ठाकूर जप करत होते आणि त्यांचा जप 22 तास चालतो. मग ती जेव्हा स्त्री आली तेव्हा माळ झाल्यानंतर त्यांनी म्हटलं, हे बघा माझा जप बाकी आहे, तुम्ही इथं बसा, तुमच्या इच्छा मी पूर्ण करतो, तुम्ही फक्त बसून राहा. आणि मग जप चालू केला, हरे कृष्ण कृष्ण. नामाचार्य हरिदास ठाकूरचा जप कधी संपतो का? 22 तासांनी संपतो जप चालू. ती स्त्री जी आहे ती परत म्हणू लागली, परत त्यांना आकर्षित करू लागली. नामाचार्य हरिदास ठाकूरांचा जप चालूच. तिला बिचारीला डुलक्या येऊ लागल्या आणि
रात्र झाली तरी नामाचार्य हरिदास ठाकूरचा जप चालूच. मग शेवटी ती परेशान झाली आणि तिला नामाचार्य हरिदास ठाकूरांनी म्हटलं की ठीक आहे, जा तू घरी आज, उद्या तुझी इच्छा मी पूर्ण करेन. मग ते दुसऱ्या दिवशी परत आले. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा परत आली तेव्हा तसंच, माझे माळा पूर्ण होते आधी, तू बस. नामाचार्य हरिदास ठाकूरांचे हरे कृष्ण महामंत्र, शुद्ध मंत्र तिच्या कानावर पडत होते पूर्ण 22 तास. एका शुद्ध भक्ताच्या मुखातून जेव्हा आपण हरे कृष्ण मंत्र ऐकतो, तो मंत्र आपल्या हृदयात जातो आणि तो मंत्र आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करतो. तिच्या ज्या काम वासना होत्या त्या हळूहळू नष्ट होऊ लागल्या. तर दुसऱ्या दिवशी पण ती नाराज होऊन परत घरी गेली. नामाचार्य हरिदास ठाकूरला वेळच नसतो. 22 तास जप, पण 2 तासात आंघोळ करतील, खातील, काय काय करतील आणि मग परत जपाला बसायचे. मग तिसऱ्या दिवशी ती बसली. तिसऱ्या दिवशी चमत्कार झाला. तिसऱ्या दिवशी नामाचार्य हरिदास ठाकूर जप करत होते, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र ती वेश्या ऐकत होती. ऐकत होती. हा मंत्र ऐकत तिच्या मुखातून पण हरे कृष्ण जप चालू झाला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे. ती पण जप करू लागली. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरिदास ठाकूर पण जप करत आहेत, वेश्या पण जप करत आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. एवढा पूर्ण तासन तास तिने जप केला. आणि जप केल्यावर तिचं हृदय आणखी शुद्ध झाला आणि तिने लगेच हरिदास ठाकूरला पंचांग प्रणाम केला आणि हरिदास ठाकूरांची माफी मागितली. हरिदास ठाकूर, मला माफ करा. तुमच्यासारखे इतके मोठे साधू ज्यांचं चरित्र हनन करण्यासाठी मला त्या रामचंद्र खाननी पाठवलं होतं, मला माफ करा. हरिदास ठाकूर म्हटले, मला माहिती होतं की तू याच्यासाठी आलेली आहेस, पण मी तुझा उद्धार करण्यासाठी 3 दिवस इथं थांबलो. तुझा उद्धार करण्यासाठी, त्या वेश्येचा उद्धार करण्यासाठी. मग तिला म्हटलं, आता तू काय कर, तू वेश्येचा व्यवसाय हा जो आहे चुकीचा धंदा आहे, हा परस्त्री संग, परपुरुष संगती करायची. तर तिला सांगितलं की तू काय कर, आता तुझे सगळे जे धनसंपत्ती आहे ते दान करून टाक ब्राह्मणांना आणि वैष्णवांना, आणि फक्त एक पांढऱ्या रंगाची साडी घालून ये. पांढऱ्या रंगाची साडी घालून ये. तिने पूर्ण केस पण कापून टाकले, पूर्ण केस कापून टाकले. आणि जिथं हरिदास ठाकूर बसले होते, हरिदास ठाकूरांनी म्हटलं, आता तू इथं बस, मी निघून चाललोय, तू इथं बसून माझ्यासारखाच दररोज 192 माळा जप कर. आणि हरिदास ठाकूर तिथून निघून गेले. आणि जसं सगळ्या गावाला माहीत पडलं की ही वेश्या होती आणि ती भक्त बनली हरिकृष्णाची, तिला सगळेजण खायला आणून देऊ लागले. आणि 22 तास ती जप करायची. जे खायला आणून दिलं लोकांनी त्याचा भोग बनवून भगवंताला भोग लावून ती खायची आणि परत 22 तास जप करायची. बघा, अशी परीक्षा घेते दुर्गादेवी मायादेवी भक्तांची. आणि या परीक्षेमध्ये हरिदास ठाकूरांनी काय केलं, त्या स्त्रीलाच भक्त बनवून टाकला. तर अशा प्रकारे आपली पण परीक्षा घेतली जाते. कधी परीक्षा होते सांगू का? सगळ्यात पहिली परीक्षा होते सकाळी उठण्याच्या वेळी. आपलं मन हे मायादेवीचा एजंट आहे. दुर्गादेवीचा पहिला एजंट कोण आहे? आपलं मन. सगळ्यात पहिले. आता हे डायलॉग मी तुम्हाला वाचून दाखवते, आपल्या पुस्तकात आहे. खूप छान डायलॉग आहे. हे राहूनच गेले होते वाचून दाखवायचे. कालचा हा एक भाग माझ्याच्याने चुकून राहून गेला होता. पेज नंबर 92 वर आहे. शरीर, मन, बुद्धी यांची कार्यशैली. बघा, आता हे फक्त उदाहरण दिलं आहे परीक्षेचं. तसंच आपलं रोज सकाळी उठण्याचं उदाहरण आहे. असं समजा की आपल्याला रोज सकाळी लवकर उठायचं आहे आणि हा डायलॉग आपल्या मनासोबत आपला चालतो. बघा, समजा एक विद्यार्थी दुसऱ्या दिवशी परीक्षा होणार आहे. परीक्षा म्हणा किंवा जप, सकाळी उठून जप करायचा आहे किंवा मंगल आरती करायची आहे. पण त्या परीक्षेसाठी त्याला रात्रभर जागून अभ्यास करीत आहे, कारण की त्याचा अभ्यास भरपूर बाकी आहे. जवळ ठेवून अभ्यास भरपूर बाकी आहे. आता बघा, सकाळी पहाटे 2 वाजता त्याला जाग येते झोपेतून.
त्याला माहित आहे की अरे मला उद्या परीक्षा आहे, आता शाळेत सकाळी परीक्षा आहे 8 वाजता 9 वाजता आणि माझा भरपूर अभ्यास बाकी आहे. मग रात्री त्याला अचानक 2 वाजता जाग येतो. रात्री त्याचे डोळे काय म्हणतात, अरे खूप पापण्या जड झाल्या, झोपून घे झोपून घे. डोळे म्हणतात खूप जड झाल्या, झोपून घे. मन म्हणते मी देखील खूप थकलो आहे, किती रात्र आहे, चला झोपूया. मन. बुद्धी काय म्हणते, अरे मूर्खा, तू वर्षभर तर झोपलाच आहेस ना, आता फक्त काही तास उरले परीक्षेला, आता तरी अभ्यास करून चांगले मार्क मिळव. हे बुद्धी म्हणते. मग तरीही बुद्धीचं ऐकत नाही, तो परत झोपतो. मग अजून अर्ध्या तासात जाग येते, रात्री 2:30 वाजता. 2:30 वाजता काय म्हणते मन, भगवंतानी रात्र झोपायसाठी बनवली आहे रे बाळा, संपूर्ण जग झोपलेलं आहे बघ, तू देखील झोप आता, बघ 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 सगळे घरातले झोपेल आहेत, तू बी झोप. मन म्हणते. बुद्धी काय म्हणते, अरे कमीत कमी 2 धडे तर वाचून पूर्ण कर, जेणेकरून चांगले मार्क भेटतील उद्याच्या परीक्षेत. आणि सगळे इंद्रिय किंवा शरीर काय म्हणते, आता खूप झालं रे, आता अजून जागी राहणं शक्य नाही. मन म्हटला बरोबर आहे, मन म्हणते बरोबर बरोबर, चल चल आता झोपून जाऊ, आता जर झोपलो नाही तर अजून परीक्षेत झोप येईल. बुद्धी म्हणते ठीक आहे, पण कमीत कमी सकाळी 7 वाजता तरी उठून परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा रिव्हिजन करून जाऊ. मग सकाळी 7 वाजता बुद्धी उठल्याबरोबर 7 वाजता अलाराम वाजते. बुद्धी म्हणते अरे चला उठा, अलाराम वाजत आहे, चला उठा. मन म्हणते बघ ना किती थंडी आहे, 2 मिनिटं अजून झोपू दे ना. मन म्हणते, मन काय म्हणते, 2 मिनिटं अजून झोपू दे ना. किती मस्त डायलॉग आहेत बघा, हे 92 पेज नंबर. आणि तो विद्यार्थी पुन्हा चादर ओढून झोपतो सकाळी 7 वाजता. आपणा सर्वांना मन आणि बुद्धीचा या संघर्षाचा अनुभव, किती लोकांना हा अनुभव आलेला आहे? मला तर आलेला आहे. आपले मन आणि इंद्रिय काय म्हणतात, झोप झोप झोप, पण बुद्धी म्हणते अरे यार अभ्यास राहिला बरं, अरे यार जप राहिला बरं, अरे यार आरतीला जायचंय बरं. बुद्धी आपल्याला खूप सारे कारण सांगते, पण आपलं मन आणि आपले इंद्रिय आपल्या ताब्यात नसतात. तर अशा प्रकारे आपली ही परिस्थिती आहे. म्हणजे याचा अर्थ समजून चला, मायादेवीचे हे, दुर्गा देवीचे हे एजंट आहेत आपल्या आयुष्यात, इंद्रिय आणि मन. कसे काय एजंट आहेत, कुठं सांगितलंय हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. म्हणा माझ्या माग श्लोक, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. मनःषष्ठानि इंद्रियाणि, इंद्रिय म्हणजे 5 इंद्रिय आणि 6वं मन, हे काय होत आहेत, कर्षण करत आहेत, संघर्ष करत आहेत. मन म्हणते झोप 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 झोप, इंद्रिय म्हणतात झोप 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 झोप, बुद्धी म्हणते उठ 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 उठ. हा संघर्ष चालू राहतो. मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी, प्रकृती म्हणजे मायादेवी, ही जी भौतिक प्रकृती, मायाशक्ती, मायाबद्ध जीव याच्यामध्ये संघर्ष करत असतो नेहमी. आणि हा संघर्ष तोच व्यक्ती जिंकतो जो संकल्प करतो, दृढ निश्चय करतो. म्हणून तुम्हाला तो 15वा शेवटचा श्लोक शिकवला गेला. काय आहे आपला 15वा श्लोक, सततम कीर्तयन्तो माम यतन्तच्च दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवान कृष्ण केव्हा प्रसन्न होतील, जेव्हा आपण या श्लोकात सांगितलेलं पालन करू. भगवंत म्हणतात की सततम कीर्तयन्तो माम, माझे भक्त जे आहेत ते सतत, सतत म्हणजे दररोज, सतत माझं कीर्तन नामजप करत असतात. सतत आपल्यासाठी सतत म्हणजे दररोज, दररोज माझ्या नामाचा जप करत असतात. सततम कीर्तयन्तो माम. पुढचं काय आहे, यतन्तस्य दृढव्रतः, माझे भक्त प्रयत्न करतात दृढ निश्चय करून. तर आपण सगळ्यांनी दृढ निश्चय केला पाहिजे की मी सकाळी उठणार म्हणजे उठणार 5 वाजता.
एकदा सकाळी उठलो आणि आंघोळ केली की मग सगळं सोपं होऊन जाते. मग बरोबर आपण जप करतो, बरोबर आरती करतो. बस उठून आंघोळ करायची देर आहे फक्त, बस. तिथं आपल्याला थोडा प्रयत्न करावा लागतो आणि दृढ निश्चय, दृढ व्रता, येतंतस्य दृढ व्रता. प्रयत्न करा आणि दृढ निश्चय करा. आलं लक्षात? आणि पुढचं भगवंत काय सांगत आहेत? नमस्यंतस्य माम भक्त्या. मग उठल्यानंतर तो वेळ आहे तो कशासाठी आपण खर्च करतो? नमस्यंतस्य माम भक्त्या. भगवंताला नमस्कार करून भगवंताची भक्ती करण्यासाठी तो वेळ आपण वापरतो. नित्ययुक्ता उपासते. नित्य म्हणजे दररोज. आपल्यासाठी नित्य म्हणजे दररोज. नित्य म्हणजे 24 तास आपल्यासाठी लागूच पडत नाही. 24 तास आपली क्षमता नाहीये एवढी. पण सध्या नित्य म्हणजे आपल्यासाठी दररोज. नित्ययुक्ता उपासते. नित्य माझी मंगल आरती करतात, नित्य माझी भक्ती करतात, नामजप करतात. ह्या श्लोक जर तुम्ही पालन केला तर भगवान कृष्णाला तुम्ही जरूर प्रसन्न करा. भगवान कृष्णाला त्याला काय म्हणतात रे? लुले पुले. लुले पुले भक्त आवडत नाहीत. भगवान कृष्णाला एकदम असे दृढ निश्चयी भक्त आवडतात. बघा हरिदास ठाकूरांनी किती संकल्प केला होता? 192 माळा दररोज. किती तास जप करायचे? 22 तास. आपण किती माळेचा संकल्प केलाय? फक्त 4 माळेचा. पण कसा असला पाहिजे तो संकल्प? एकदम दृढ निश्चय असला पाहिजे की कधी पूर्ण जगात भूकंप जरी झाला तरी माझ्या 4 माळा पूर्ण होणार म्हणजे होणार. याला म्हणतात दृढ निश्चय. ती स्त्री आली हरिदास ठाकूर समोर आणि त्यांना ती डिस्टर्ब करत होती, तरी नामाचार्य हरिदास ठाकूरांनी संकल्पपूर्वक त्यांनी त्यांचा जप सोडला नाही. तर अशा प्रकारे हा दृढ संकल्प आपण करणं अतिशय आवश्यक आहे. तेव्हा आपण भगवंताला प्रसन्न करू शकतो आणि तेव्हा आपण मायामुक्त जीव बनू. नाही तर मग मायाबद्ध. दुर्गा देवीच्या कस्टडीमध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी आणि 3 क्लेश. राधाराणीच्या अंडर जायचं असेल तर थोडासा संकल्प करावा लागतो, दृढ निश्चय करावा लागतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. तुम्हाला एक म्हण माहिती आहे? प्रयत्नांती परमेश्वर. माहिती आहे ही म्हण? प्रयत्नांती परमेश्वर. तुम्ही दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करून इथं चालत येत आहे, या प्रयत्नांती तुम्हाला जरूर परमेश्वर भेटतील, भगवान कृष्ण भेटतील. श्रील प्रभुपाद की निताय गौर प्रेमानंदे. थँक्यू व्हेरी मच. आता आपले